मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल बोललो. आता आपण जो आमदार निवडायचा आहे त्याच्याबद्दलही बोलूया. मित्रांनो, अनेक ठिकाणी अनेक उमेदवार उभे आहेत. काही ठिकाणी बॅलेट पेपरवर 15, 20, 25 लोकांची नावं असतील, काही ठिकाणी 2 ते 5 लोकांची नावं असतील. मित्रांनो, उमेदवार कोण आहे हे संपूर्णपणे त्याची माहिती वाचून घ्या. मतदानाला जाण्यापूर्वी उमेदवाराची पार्श्वभूमी जाणून घ्या. त्यांनी केलेल्या कामाबद्दलची माहिती घ्या. त्यांनी केलेल्या नुसत्या प्रचारावर, त्याने दिलेल्या आमिषांवर बळी पडू नका. योग्य उमेदवाराला मतदान करा. आता काही ठिकाणी मला अतिशय आनंदाने सांगायचं झालं तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधले माझे स्वतःचे पर्सनली लक्ष असलेले काही मतदारसंघांचा उल्लेख मी इथं नक्की करेल. त्याच्यामध्ये मला नक्कीच आवडेल की नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या परत रिपीट झाल्या. तर एक प्रोफेसर व्यक्ती, प्राध्यापक व्यक्ती ही मागील 2 टर्म ज्या पद्धतीमध्ये आमदारकी भूषवली आणि आता हॅड्रिक कशी साध्य करणार. देवयानी ताईंच्या विजनने नाशिक मध्यचा झालेला विकास हा मी पर्सनली बघितला आहे. त्याच पद्धतीमध्ये जर माझा लोकल मतदारसंघ विचारात घेतला, कसबा, आज मी कसबा मतदारसंघामध्ये राहतो. या मतदारसंघामधलं सक्षम नेतृत्व आणि माझ्या मते या मतदारसंघावर झालेले आघात हे प्रचंड आहेत. 2019ला आमदारपदी मुक्ताताईंची निवड होते काय, 2019 नंतर 2-3 वर्षानंतर 3 वर्षानंतर मुक्ताताई आकस्मिक जातात काय, त्याच्यानंतर 6-8 महिन्यामध्येच या कसब्याचे सर्व गिरीश भाऊ जातात काय. हा कसब्यावर झालेला प्रचंड मोठा आघातानंतर अनफॉर्च्युनेटली एक मोठा आघाडी ते या दरम्यान आमच्यावर झाला. तो म्हणजे ज्या पक्षशिस्तीमध्ये लहानाचा मोठा झालो, त्या भारतीय जनता पक्षाचा गड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोतीबागेचं कार्यालय ज्या भागात आहे, तो गड अचानकपणे थोडक्याने ढासळला. मला वाटत नाही या वर्षी असं काही व्हावं. आमची इच्छा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व लोकांच्या प्रयत्नाने कसबा मतदारसंघामध्ये हेमंतजी रासने हे नक्की निवडून येतील. आणि यावेळेस नुसते निवडून नाही येणार, मागच्या वेळेची कसर भरून निवडून येतील. मला जे आठवतो की 97,000चं मताधिक्य मान्य गिरीश बापटांना लोकसभेमध्ये मिळालं होतं ह्या मतदारसंघातून. ह्यावेळेस लाखाचे धनी हे हेमंतजी व्हावे. 1 लाखाच्या वरती मतदान हे हेमंत रासनेंना व्हावे, ही मी प्रभू रामचंद्राच्या चरणी इच्छा व्यक्त करतो. माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना, कसब्यात राहणाऱ्या माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना यावर्षी जोराने कमळाचं बटन दाबण्याची विनंती करतो. त्याचबरोबर नाशिक मध्यमध्ये देवयानीताई फरांदे असतील अथवा महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार अतिशय निरखून दिले गेलेले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी का होईना आपण सगळ्यांनी 20 तारखेला नक्की मतदान करा. आज इथंच थांबतो. गर्वाने बोलूया, मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.